अहिल्यानगरची स्पेशल पापड भाजीची रेसिपी तुम्ही कधी खाल्ली आहे का हो? नसेल खाल्ली तर चला रेसिपी बघून नक्की ट्राय करा. इकडे जे आहेत बटाटे जे आहेत स्मॅश करून घेतले होते. त्यानंतर इकडे 2 वाटी मैदा घेतला, त्यामध्ये थोडासा रवा टाकला आणि थोडा ओवा चुरगळून टाकला. त्यानंतर कडक केलेलं तेल टाकून घेतलं आणि छान असं मळून घेतलं. छान घट्टसर गोळा मळायचा आहे. त्यानंतर लगेचच भाजीला फोडणी देण्यासाठी राई आणि जिरे घालून घेतले. त्यामध्ये लगेचच बटाटा स्मॅश केलेला आणि उकडून घेतलेला वाटाणा टाकला होता आणि थोडं पाणी टाकायचं जेणेकरून ते पातळ होईल. त्यानंतर इकडे लगेच पापड लाटायला घेतला. पापड म्हणजे पापड भाजी जर आपण ऐकली तर आपल्याला वाटतं साधा आपला जो उडदाचा पापड असतो तर तो नाही. इकडे मैद्याचा पापड स्पेशली त्यासाठी बनवला जातो आणि छान असा क्रिस्पी होईपर्यंत, कडक होईपर्यंत तो तळायचा आणि टोक पाडून घ्यायचे जेणेकरून तो फुलणार नाही. मग इकडे जे आहे ते छान असे सर्व पापड मी तळून घेतले आणि रेसिपी जी आहे ती सर्व करायला घेतली. नगरमध्ये जर तुम्ही कधी खाल्ली असेल ही पापड भाजीची रेसिपी नक्की कमेंट करा की आम्ही खाल्लेली आहे म्हणून, आणि चव कशी आहे ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा. इकडे ठेचा, कांदा वगैरे आणि थोडंसं चिंचेचं पाणी टाकून अशा प्रकारे ही भाजी जी आहे ती खाल्ली जाते. तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.